आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अगं म्हणजे तुझं अथर्वाशी लग्न झाल्यानंतर अर्धी प्रॉपर्टी मला मिळणार आहे ना, म्हणून म्हणजे या घरात माझंही हक्काचं काहीतरी असणार आहे. कोणाचा हक्क ग? हक्क म्हणजे हक्काची सून. आता हक्काची सून घरात येणार ना, मग सुनेवर माझाही हक्क असेलच ना, अशा अर्थी म्हणत होते मी. अच्छा, तुम्ही गप्पा मारा ना, मी जरा माझ्या गुडघ्याला जरा औषध लावते. दुखतोय ना खूप, आणि उद्या हळदीची तयारी पण करायची आहे, तर जरा आराम करते. नर्मदा त्या किती खुश होत्या, साखरपुड्याबद्दल कौतुक करत होत्या. पण मॅडम खरंच मी खूप खुश आहे आणि मी खूप लकी आहे की फायनली अथर्व माझा होणार आहे. मी त्याची लाईफ पार्टनर होणार आहे. आता आमचा सुखाचा संसार सुरू होईल. प्रत्येक मोमेंट आम्ही एकत्र सेलिब्रेट करणार आहोत. नाही म्हणजे सहज कसं अथर्व माझ्यावर प्रेम करेल ना, असा इझिली माझा नाही होणार तो. पण मॅडम मी पूर्ण प्रयत्न करणार आहे त्याचा मन जिंकण्याचा. नाही म्हणजे आम्ही दोघं म्हणजे आम्ही. बोल ना, अडखळलीस का? नाही म्हणजे बोल ना. आणखी थोड्या वेळ बोलली असतीस तर तुझी पहिली दिवाळी साजरी झाली असती. माया, इतकं बोललीस, पण या सगळ्यामध्ये मीरा कुठे आहे? तुझा हाच प्रॉब्लेम आहे. छोट्याशा सुखाने हुरळून जातेस आणि मग माती खातेस. एक गोष्ट लक्षात ठेव, मीरा जर का तुझ्या हातून वाचली तर तू माझ्या हातून वाचणार नाहीस, हे नक्की. नाही असं काही नाही होणार मॅडम. लग्न होण्याआधीच मीराचा काठा काढणार आहे मी. छान दिसत होती सास.